आज माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या मुंबईच्या मुंबादेवीचे। तर नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापनेचा पहिला दिवस आम्ही निघालो आहे सर्वजण मुंबादेवी आणि महालक्ष्मीच्या दर्शनाला। पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मीला गेलो आणि मग नंतर मुंबादेवीला गेलो। कुठे जातोय तू? महालक्ष्मी टेम्पलला जातोय ना? महालक्ष्मी टेम्पल पनवेलवरून मुंबादेवीला जायला, महालक्ष्मीला जायला आम्हाला 1.5 तास लागला आणि तिकडे खूप रश होती, गाडी ठेवायला जागा नव्हती। जर तुम्ही ट्रेनने जात असेल तर तिथून टॅक्सी करून मुंबादेवीला महालक्ष्मीला जाऊ शकता आणि कार घेऊन जाणार असेल तर घेऊन जाऊ नका, कारण तिथे पार्किंग नाही आहे। डायरेक्ट ते लोक बोलतात की तुम्ही हाजी अलीला पार्किंग करा। जर आपल्याला नवरात्रीमध्ये महालक्ष्मी मातेचं आणि मुंबादेवी मातेचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण घटस्थापनेच्याच दिवशी दर्शन घेतलं तर सोयीचं होईल, कारण त्या दिवशी सगळेजण आपल्या घरातल्या पूजेमध्ये व्यस्त असतात। त्याच दिवशी आपण दर्शन घ्यायला निघून जायचं आपल्या घरातली पूजा तर अर्ध्या 1 तासात आपले छान दर्शन होऊन जातं। लग्नानंतर आणि मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदाच मी नवरात्रामध्ये मुंबादेवी आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि खरं सांगते तिथला जो औरा होता, ती जी एनर्जी होती ती अशी मनाला अशी प्रफुल्लित करत होती आणि खूप छान वाटत होतं। प्रवासाचा जो क्षीण होता तो पूर्ण नाहीसा झाला आणि एकदम असं ताजंतवानं वाटायला लागलं मला। तिथे देवी मातेची ओटी भरून आणि आम्हाला तिथे धूप आरती पण मिळाली, तर धूप आरतीला थांबवला आणि देवी किमान अर्धा तास तरी आम्ही तिथे देवीच्या पुढे उभं होतो। तर तेव्हा मी आणि फक्त देवी माता माझ्यासमोर होती। मला जे काय मागायचं होतं, बोलायचं होतं ते सगळं मी बोलून घेतलं आणि मी खूप धन्यवाद केले देवीला की मला म्हणजे त्यावेळेस आरतीच्या वेळेला मला तिथे थांबायला मिळालं आणि खूप अर्धा तास ते तिचं सुंदर रूप निहाळायला मिळालं। असा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। Again.